हाय फ्रेंड्स, आज आपण कंपाऊंड इंटरेस्ट हा चॅप्टर सुरू करत आहोत. याआधी आपण सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय आणि फॉर्म्युला वापरून सिंपल इंटरेस्ट कसं काढतात ते शिकलो. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आणि फॉर्म्युला वापरून कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढतात ते पाहणार आहोत. तसंच हा फॉर्म्युला ॲप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसा वापरतात तेही पाहणार आहोत. प्रथम आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टशी रिलेटेड काही टर्म्स बघूया. प्रिन्सिपल. एनी मनी लेंट or borrowed is called the principal and it is denoted by letter P. ठेव म्हणून ठेवलेली किंवा कर्ज म्हणून घेतलेली मूळ रक्कम म्हणजेच प्रिन्सिपल. प्रिन्सिपल दर्शवण्यासाठी P हे लेटर वापरतात. इंटरेस्ट. द ॲडिशनल मनी paid to the lender by the borrower or the principal is called the interest and it is denoted by letter I. प्रिन्सिपल पेक्षा एक्स्ट्रा मिळणारी रक्कम म्हणजेच इंटरेस्ट. इंटरेस्ट दर्शवण्यासाठी I हे लेटर वापरतात. टाइम or period. It is the period for which the money has been borrowed. It is denoted by letter T or N. ज्या कालावधीसाठी पैसे घेतले किंवा ठेवले जातात तो कालावधी म्हणजेच टाइम. हे दर्शवण्यासाठी T किंवा N हे लेटर वापरतात. सिंपल इंटरेस्ट शिकलो तेव्हा आपण बघितलं की पिरियड नेहमी इयर्समध्ये सांगतात. इफ द टाइम इज गिवन इन मंथ्स देन कन्व्हर्ट इट इंटू इयर्स बाय मल्टिप्लाइंग बाय 1/12. जर पिरियड मंथ्समध्ये दिला असेल तर त्याला 1/12 ने मल्टिप्लाय करून इयर्समध्ये कन्व्हर्ट करून घ्या. If the time is given in days, then convert it into years by multiplying by 1/365. जर टाइम डेजमध्ये दिला असेल तर त्याला 1/365 ने मल्टिप्लाय करा आणि ते इयरमध्ये कन्व्हर्ट करा. रेट ऑफ इंटरेस्ट. The interest paid on ₹100 for a year is known as the rate of interest. It is denoted by letter R. 100 रुपयावर एका वर्षात मिळणारं व्याज म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट दर्शवण्यासाठी R हे लेटर वापरतात. रेट ऑफ इंटरेस्ट नेहमी PCPA असा व्यक्त करतात म्हणजेच पर्सेंट पर ॲन्युम. सिंपल इंटरेस्ट. द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड ऑन द सेम प्रिन्सिपल ओव्हर अ गिवन टाइम पिरियड इज कॉल्ड सिंपल इंटरेस्ट. दिलेल्या कालावधीसाठी सेम प्रिन्सिपलवर मिळालेलं व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे SI = P × R × T/100. P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट आणि T म्हणजे टाइम किंवा पिरियड. या फॉर्म्युल्यामध्ये 4 क्वांटिटीज आहेत. त्या 4 क्वांटिटीजपैकी कोणत्याही 3 क्वांटिटीज आपल्याला माहीत असतील तर आपण चौथी क्वांटिटी काढू शकतो. जर आपल्याला सिंपल इंटरेस्ट, रेट आणि टाइम माहीत असेल तर प्रिन्सिपल काढण्यासाठी फॉर्म्युला आहे P =
SI इंटू 100 अपॉन R इंटू T. जर सिंपल इंटरेस्ट, प्रिन्सिपल आणि टाईम माहीत असेल तर रेट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे R इक्वल टू SI इंटू 100 अपॉन P इंटू T. आणि जर सिंपल इंटरेस्ट, प्रिन्सिपल आणि रेट माहीत असेल तर टाईम काढण्यासाठी फॉर्म्युला आहे T इक्वल टू SI इंटू 100 अपॉन P इंटू R. Amount, the sum of the principal and the interest on it for any period of the time is called the amount for that period and it is denoted by letter A. प्रिन्सिपल आणि त्यावर मिळालेलं इंटरेस्ट यांची सम म्हणजेच अमाऊंट. अमाऊंट दर्शवण्यासाठी A या लेटरचा वापर करतात. Compound interest. Compound interest is the interest calculated on the principal and the interest accumulated over the previous period. प्रिन्सिपल आणि आधीच्या पिरियडमध्ये मिळालेलं व्याज या दोन्हीवर जे व्याज आकारतात त्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच व्याजावर व्याज. For the first year, the compound interest is the same as the simple interest. पहिल्या वर्षी कंपाऊंड इंटरेस्ट हे सिंपल इंटरेस्ट एवढंच असतं. Other than the first year, the interest compounded annually is always greater than the simple interest. पण एक वर्षानंतर मात्र कंपाऊंड इंटरेस्ट हे नेहमी सिंपल इंटरेस्टपेक्षा जास्त असतं. कंपाऊंड इंटरेस्ट काढताना पहिल्या वर्षी जी अमाऊंट असते ती दुसऱ्या वर्षीसाठी प्रिन्सिपल गृहीत धरतात. आता कंपाऊंड इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करतात त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला बघूया. While calculating compound interest, first calculate amount by using this formula A equal to P into bracket 1 plus R upon 100 bracket raised to N. कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी प्रथम A इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू N या फॉर्म्युल्याचा वापर करून अमाऊंट काढून घ्यायची. अँड देन कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट युजिंग द फॉर्म्युला CI इक्वल टू A मायनस P. अमाऊंट काढून झाल्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे CI इक्वल टू A मायनस P. आता कन्व्हर्जन पिरियड म्हणजे काय बघूया. द टाइम आफ्टर विच द इंटरेस्ट इज ॲडेड ईच टाइम टू फॉर्म अ न्यू प्रिन्सिपल इज कॉल्ड द कन्व्हर्जन पिरियड. ज्या कालावधीनंतर आधीच्या प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट ॲड करून नवीन प्रिन्सिपल मिळतं त्या कालावधीला कन्व्हर्जन पिरियड असं म्हणतात. When the interest is compounded half yearly, the time is multiplied by 2 and the rate per annum is divided by 2. जर कंपाऊंड इंटरेस्ट हाफ इयरली जर आकारलं तर टाईमला 2 नी मल्टिप्लाय करा आणि रेट पर ॲन्युम असतो त्याला 2 नी डिवाइड करा. When the interest is compounded quarterly, the time is multiplied by 4 and the rate per annum is divided by 4. जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट क्वार्टरली आकारलं जातं तेव्हा टाईमला
4 मल्टिप्लाय करा आणि रेट पर ॲन्युमला 4 डिवाइड करा. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युला वापरून कसं काढतात यावर आधारित काही एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल बघा. फाइंड द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट ऑन अ सम ऑफ ₹50,000 ॲट 10% पर ॲन्युम फॉर 2 years. आपल्याला ₹50,000 10% रेटनी 2 yearsसाठी कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट काढायचे आणि मग त्याचा डिफरन्स काढायचा आहे. प्रथम आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. आपल्याला काय काय दिलंय बघा. P = ₹50,000, R = 10%, T or N = 2 years. आता कंपाऊंड इंटरेस्ट काढताना आपण प्रथम अमाऊंट काढणार आहे. त्यासाठी फॉर्म्युला वापरणार आहे. A = P × 1 + R/100⁻n. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. P बद्दल 50,000, R बद्दल 10 आणि N बद्दल 2. म्हणजे आपल्याला मिळेल A = 50,000 × 1 + 10/100 (2) = 50,000. ब्रॅकेटची व्हॅल्यू येते 1.1 आणि हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 60,500. ही झाली अमाऊंट. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे. त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. कंपाऊंड इंटरेस्ट = A - P. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. A बद्दल 60,500 आणि P बद्दल 50,000. आन्सर येईल 10,500. हे झालं कंपाऊंड इंटरेस्ट. आता आपण सिम्पल इंटरेस्ट काढूया. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे SI = P × R × T/100. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. Therefore, SI = 50,000 × 10 × 2/100. हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 10,000. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आलं 10,000. आणि आता आपल्याला त्यातला डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट = 10,500 - 10,000 = ₹500. पुढचं एक्झाम्पल बघा. फाइंड द अमाऊंट ऑफ ₹8,000 फॉर 3 years compounded annually at 5% per annum. Also find the compound interest. इथं प्रिन्सिपल आहे 8,000, रेट आहे 5% पर ॲन्युम आणि पिरियड म्हणजेच एनची व्हॅल्यू दिली आहे 3 years. आपल्याला प्रथम अमाऊंट काढायचे आणि नंतर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे. अमाऊंट काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे A = P × 1 + R/100⁻n. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. P बद्दल 8,000, R बद्दल 5 आणि N बद्दल 3 सबस्टिट्यूट करा. म्हणजेच आपल्याला मिळेल A = 8,000 × 1 + 5/100 (3) = 8,000 × 105/100 (3) = 8,000 × 21/20 (3) आणि हे सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 9,261. ही झाली अमाऊंट आफ्टर 3 years. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे.
कंपाऊंड इंटरेस्टचा आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल म्हणजेच ए मायनस पी इक्वल टू 9261 मायनस 8000. याचा आन्सर येतं 1261. या कंपाऊंड इंटरेस्ट आलं 1261. पुढचं एक्झाम्पल बघा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹1,25,000 if Mahesh took loan from a bank for 9 months at 8% per annum compounded quarterly. इथं प्रिन्सिपल दिलंय 1,25,000. रेट दिलाय 8% पर ॲन्युम, पण इंटरेस्ट कंपाऊंडेड क्वार्टरली आहे म्हणून आपण रेटला 4नी डिवाइड करणार आहे. म्हणजेच आपला रेट येईल 8/4 म्हणजेच 2% पर क्वार्टर. आणि टाइम दिलाय म्हणजे एनची व्हॅल्यू दिली आहे 9 months. ते आपण क्वार्टरमध्ये कन्वर्ट केलं तर 9 months इक्वल टू 3 quarters. याच एनची व्हॅल्यू आता 3 लिहायची फॉर्म्युल्यामध्ये. आपल्याकडं अमाऊंटचा फॉर्म्युला आहे ए इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 + r/100 रेज टू एन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पीची व्हॅल्यू आहे 1,25,000. आरची व्हॅल्यू आता 2 घ्यायची आणि एनची व्हॅल्यू 3 घ्यायची. म्हणजेच ए इक्वल टू 1,25,000 इंटू ब्रॅकेट 1 + 2/100 रेज टू 3. ए इक्वल टू 1,25,000 इंटू ब्रॅकेट 102/100 रेज टू 3. आणि हे सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर येईल ए इक्वल टू ₹1,32,651. ही झाली अमाऊंट. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला CI इक्वल टू ए मायनस पी अमाऊंट मायनस प्रिन्सिपल इक्वल टू 1,32,651 मायनस 1,25,000. याचा आन्सर येईल 7,651. म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट झालं 7,651 रुपीज. पुढचा एक्झाम्पल बघा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹1,60,000 फॉर 2 years at 10% per annum when compounded semi-annually. सेमी म्हणजेच हाफ इयरली. आता इथे प्रिन्सिपल आहे 1,60,000 रुपीज. रेट दिलाय 10% पर ॲन्युम, पण इंटरेस्ट आपण कसं कंपाऊंड केलंय हाफ इयरली म्हणजे सेमी ॲन्युअली. त्यामुळं आपल्याला रेटला 2नी डिवाइड करायला लागेल. म्हणजेच रेट येईल 5% पर हाफ इयर. आणि टाइम दिलाय म्हणजे एनची व्हॅल्यू आहे 2 years. आता हे हाफ इयरली आपल्याला कंपाऊंड करायचं आहे त्यामुळं आपण टाइमला 2नी मल्टिप्लाय करणार. म्हणजेच 2 years इक्वल टू 4 हाफ इयर्स. म्हणजेच आता आरची व्हॅल्यू 5% घ्यायची आणि एनची व्हॅल्यू 4 घ्यायची. आता प्रथम अमाऊंट काढूया. फॉर्म्युला आहे ए इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 + r/100 रेज टू एन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पी बद्दल लिहायचंय 1,60,000, आर बद्दल 5 घ्यायचंय आणि एन बद्दल 4 लिहायचे. म्हणजेच ए इक्वल टू 1,60,000 इंटू ब्रॅकेट 1 + 5/100 रेज टू 4 इक्वल टू 1,60,000 इंटू ब्रॅकेट 105/100 रेज टू 4 इक्वल टू 1,60,000 इंटू ब्रॅकेट 21/20 रेज टू 4.
हे सॉल्व केलं तर आन्सर येईल आपलं 1,94,481 रुपीज. ही झाली अमाऊंट. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला CI = A - P. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ए बद्दल लिहिणार आपण 1,94,481 आणि पी बद्दल लिहिणार 1,60,000. मग आपल्याला आन्सर मिळेल CI = ₹34,481. पुढचा एक्झाम्पल बघा. राकेश लेंट आउट ₹10,000 फॉर 2 years at 20% per annum compounded annually. How much more he could earn if the interest be compounded half yearly? राकेशनी ₹10,000 2 yearsसाठी 20% पर ॲन्युमने लेंट आउट केले आणि इंटरेस्ट ॲन्युअली कंपाऊंड केलेला आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की जर इंटरेस्ट हाफ इयरली कंपाऊंड केलं असेल तर त्याला किती रुपीज मिळतील. आता इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलंय 10,000, रेट आहे 20% पर ॲन्युम आणि पिरियड एन ची व्हॅल्यू आहे 2 years. प्रथम आपण जर इंटरेस्ट कंपाऊंडेड ॲन्युअली असेल तर अमाऊंट किती येईल ते काढूया. आपला फॉर्म्युला आहे A = P × 1 + R/100⁻n. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपण P बद्दल लिहिणार आहोत 10,000, R बद्दल लिहिणार आहोत 20 आणि N बद्दल लिहिणार आहोत 2. म्हणजेच A = 10,000 × 1 + 20/100⁻2 = 10,000 × 120/100⁻2 = 10,000 × 12/10⁻2 = 10,000 × 12/10 × 12/10. हे सॉल्व केलं तर आपल्याला अमाऊंटची व्हॅल्यू मिळेल ₹14,400. आता हेच जर इंटरेस्ट हाफ इयरली कंपाऊंड केलं तर आपल्याला रेटला 2ने डिव्हाइड करायला लागेल. म्हणजे रेटची व्हॅल्यू जी 20% पर ॲन्युम आहे ती येईल 10% पर हाफ इयर. आणखीन पिरियडला म्हणजेच एनला 2ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. त्यांचा दिलेली व्हॅल्यू एनची होती 2 years = 2 × 2 म्हणजेच 4 हाफ इयर्स. आता आर बद्दल 10 सबस्टिट्यूट करायचं, एन बद्दल 4 सबस्टिट्यूट करायचं आणि परत अमाऊंट काढायची. म्हणजेच हाफ इयरली जर आपण इंटरेस्ट काढलं तर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे A = 10,000 × 1 + 10/100⁻4 = 10,000 × 110/100⁻4 = 10,000 × 11/10⁻4. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला A ची व्हॅल्यू मिळते ₹14,641. आता आपण ह्यातला डिफरन्स काढूया. 14,641 - 14,400 डिफरन्स येतो 241. म्हणजेच राकेशला 241 रुपीज जास्त मिळतील जर इंटरेस्ट हाफ इयरली कंपाऊंड केलं तर. आता आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याचे ॲप्लिकेशन्स बघूया.
The compound interest formula can be used for any situation where there is an increase or decrease of a quantity at a constant rate R%. जिथं जिथं कॉन्स्टंट रेटनी व्हॅल्यू इन्क्रीज होत असते किंवा डिक्रीज होत असते त्यावेळी आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून गणित सोडवू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर पॉप्युलेशन कॉन्स्टंट रेटने इन्क्रीज होत असेल किंवा एखाद्या वस्तूची रिसेल वस्तूची व्हॅल्यू कॉन्स्टंट रेटने डिक्रीज होत असेल तर आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून ती गणित सोडवू शकतो. इन द केस ऑफ ॲप्रिसिएशन यूज द फॉर्म्युला A equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. म्हणजे जेव्हा ॲप्रिसिएशन म्हणजेच इन्क्रीज इन क्वांटिटी असती तेव्हा फॉर्म्युला वापरायचा A equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. And in the case of depreciation, that is decrease in a quantity, use the formula A equal to P into bracket 1 minus R upon 100 raised to N. म्हणजे जेव्हा डिप्रिसिएशन असतं म्हणजेच डिक्रीज इन क्वांटिटी होते तेव्हा आपण फॉर्म्युला वापरणार A equal to P into bracket 1 minus R upon 100 raised to N. काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण हे समजावून घेऊया. पहिला एक्झाम्पल बघा. द प्राइस ऑफ अ मशीन डिप्रिसिएट्स ॲट 10% एव्हरी इयर. इफ द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द मशीन इज रुपीज 1 lakh, what will be its value after 3 years? एका मशीनची किंमत दरवर्षी 10% कमी होते. मशीनची आजची किंमत जर 1 लाख रुपये असेल तर 3 वर्षानंतर त्या मशीनची किंमत काय असेल हे आपल्याला काढायचे. आता मशीनची आजची किंमत म्हणजेच P ची व्हॅल्यू दिली आहे 1 लाख रुपीज. रेट दिलाय 10% आणि 3 वर्षानंतर म्हणजेच पिरियड N ची व्हॅल्यू दिली आहे 3 इयर्स. हे डिप्रिसिएशनचं गणित आहे त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला वापरायला लागेल A equal to P into bracket 1 minus R upon 100 raised to N. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. P बद्दल लिहायचे 1 लाख रुपीज, R बद्दल 10 आणि N बद्दल 3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. A equal to 1 lakh into bracket 1 minus 10 upon 100 raised to 3 equal to 1 lakh into bracket 90 upon 100 raised to 3 equal to 1 lakh into 9 upon 10 raised to 3. हे सॉल्व केलं तर आपल्याला अमाऊंट मिळेल 72,900 रुपीज. म्हणजेच 3 वर्षानंतर त्या मशीनची किंमत असेल 72,900 रुपीज. पुढचा एक्झाम्पल बघा. द प्रेझेंट पॉप्युलेशन ऑफ अ स्मॉल टाउन इज 10,000. If the rate of increase in population in that town be 3% per year, find the population of the town after 2 years. एका टाउनचं आजचं पॉप्युलेशन 10,000 आहे. पॉप्युलेशनमध्ये दरवर्षी 3% इन्क्रीज म्हणजे हे ॲप्रिसिएशनचं गणित आहे. तर आपल्याला 2 वर्षानंतर किती पॉप्युलेशन असेल हे काढायचे. म्हणजे तिथं P ची व्हॅल्यू आहे 10,000, R 3% आणि N 2 इयर्स. ॲप्रिसिएशन असल्यामुळं आपण फॉर्म्युला वापरणार आहोत A equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. A equal to 10,000 into bracket 1 plus 3 upon 100 raised to 2. A equal to 10,000 into bracket 103 upon 100 raised to 2
हे सॉल्व केलं तर आन्सर मिळेल A इक्वल टू 10,609. म्हणजेच 2 वर्षानंतर त्या टाउनचं पॉप्युलेशन असेल 10,609. अजून एक एक्झाम्पल बघा. द पॉप्युलेशन ऑफ अ स्मॉल सिटी इज 3 lakh and it grows at the rate of 4% per year. What will be the population of the city after 2 years? एका स्मॉल सिटीचं आजचं पॉप्युलेशन 3 lakh आहे आणि त्यामध्ये 4% ग्रोथ होतीये. आपल्याला 2 वर्षानंतर त्या सिटीचं पॉप्युलेशन किती असेल हे काढायचे. हे एक्झाम्पल ॲप्रिसिएशनचं आहे. आपल्याला इथं पीची व्हॅल्यू दिली आहे 3 lakh, आरची व्हॅल्यू आहे 4% आणि एनची व्हॅल्यू आहे 2 years. ॲप्रिसिएशन असल्यामुळं आपण फॉर्म्युला वापरणार आहोत A इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R/100 रेज टू N. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. P बद्दल आपण सबस्टिट्यूट करणार आहोत 3 lakh, R बद्दल 4 आणि N बद्दल 2. आपल्याला मिळेल A इक्वल टू 3 lakh इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4/100 रेज टू 2 इक्वल टू 3 lakh इंटू ब्रॅकेट 104/100 रेज टू 2. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल A इक्वल टू 3,24,480. म्हणजेच 2 वर्षानंतर त्या सिटीचं पॉप्युलेशन असेल 3,24,480. कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, फॉर्म्युला वापरून कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढतात हे शिकलो. त्याचप्रमाणे ॲप्रिसिएशन अँड डिप्रिसिएशनचे प्रॉब्लेम कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून कसे सॉल्व करतात हेही शिकलो. हा व्हिडिओ बघून झाल्यावर काही डाऊट्स असतील तर विचारा. त्याचबरोबर दिलेलं वर्कशीट आणि क्विज सॉल्व करा. थँक्यू.